सांगे भंडारा सत्यम शिवम सुंदरम झेंडावकरा हे सर्व जाती धर्माचे भक्त मामांच्या सेवेमध्ये येतात। मग समाधी घेण्यापूर्वी मामाने आपल्या सर्व भक्तांना एकत्र केलं, बोलवलं, त्यांना सांगितलं आता बाबाने मी समाधी घेत आहे, माझ्या माघारी तुम्ही या शेळ्या एवढ्या सगळ्या बाळूमामाच्या मेंढ्या आहेत। तुम्हाला म्हणत होतो स्पेशल बघा, हे स्पेशल आहे बाळूमामाची पालखी आळंदी विश्रांतवाड परिसरात आलेली आहे। आता ही तब्बल आता किती दिवस थांबते याची काही गॅरंटी नाही आहे। जरी कोण इच्छुक असेल त्यांनी येऊन दर्शन करून जाऊ शकता। विश्रांतवाड आळंदी विश्रांतवाड परिसरामध्ये आलेली आहे पालखी। तर बघू शकता आपण बाळूमामाच्या मेंढरांच्या इथं आलेलो, म्हणजे बाळूमामाची पालखी समोर आहे। आपण प्रसाद वगैरे घेतलाय। बाळूमामाची मेंढरे तुम्ही बघू शकता, हे अख्ख्या डोंगरांवर, तिन्ही डोंगरांवर बाळूमामाचेच मेंढरे। त्या साईडला बी आहेत, इथून त्या डोंगर कॅप्चर होत नाही, तर तुम्हाला दुसऱ्या अँगलने दाखवतो मी तुम्हाला। ऑलमोस्ट कमी कितीतरी मस्त येणार नाही इतके मेंढरे। चला व्हिडिओ पुढे आता आपण चालू आळंदी, प्रसाद वगैरे घेतलाय। हे स्पेशल होतं सगळ्यांसाठी की पालखी, बाळूमामाची पालखी। चला भेटूया पुढे। सांगे भंडारा सत्यम शिवम सुंदरम झेंडावकरा हे सर्व जाती धर्माचे भक्त मामांच्या सेवेमध्ये येतात। मग समाधी घेण्यापूर्वी मामाने आपल्या सर्व भक्तांना एकत्र केलं, बोलवलं, त्यांना सांगितलं आता बाबाने मी समाधी घेत आहे, माझ्या माघारी तुम्ही या शेळ्या